मुलाखतीमध्ये उसटणेकरांचा बिल्ला आणि कशेली भिवंडीकरांचा सरदार आणि अपोजिटला संदीप भाई माली यांचा हरण्या आणि मोनेरीचा सुलतान अशी गाडी झाली मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये बघा बिल्ला आणि सरदारनी गुलालाचा मानकरी झालेला आहे. तर तीच मुलाखत आहे, थोडंसं संवाद साधला आहे, तर नक्की पहा ही व्हिडिओ. बघा आज बघा एक बिनजोडचं मैदान होतं आहे, ओसटणा मैदान. तर तिथे बघा आज सरदार आपला पळाला होता, तर त्याच्यामध्ये शर्तीमध्ये गुलाल पण झालेला आहे. दादांना देऊया प्रथमतः अभिनंदन आपल्या चॅनलच्या माध्यमातून. दादा नमस्कार. आज सरदारच्या सोबत नियोजन कोणाचं घडला होता त्याच्याविषयी सांगा ना माहिती. सरदारच्या सोबत आमच्या बालांनी प्रवीण दादाचा याच गावातला बिल्ला केला होता. बरोबर आहे, बॅनरवर जमली होती. बरोबर आहे. तर दादा आज कोणासोबत शर्यत केली त्याच्याबद्दल सांगा. शर्यत आपली उत्सार घरचा हरण्या म्हणून बैल आहे, त्याच्याबरोबर एक सन्मान होता, सरदारला पण होता. बरोबर आहे. तर दादा काय सांगाल, बघा ना वावल्याच्या मैदानानंतर आज पुन्हा एकदा बैल निघतोय आणि बघा सर्वांचा आवडीचा मैदान म्हणजे उसटणा मैदान, आणि तिथे आज सरदारचा नियोजन झाला आणि त्याच्यामध्ये गुलाल झालेला. भाऊ काय बोलणार? गुलाल का आमचा नियोजन एकदम चांगलाच असतो प्रत्येक वेळेस. आम्ही पाटील आमची बघतो ना, चांगला बघतो नियोजन, आणि प्रत्येक गोष्टीत नियोजन आमचा बाला शेरायचं. आमचा भाऊ असो, भाऊ आला नाही, भाऊचा असतो, बाबू शेट्टा असतो, इमाम भाऊ, आम्ही सगळी पोरं मी आले एक आमचं वडील जानमान प्रसन्न भरत नाव वात्रे अशी माझ्या वडिलांचं नाव गाडी पळतंय. बरोबर आहे, पोरांचा आम्हाला सपोर्ट आहे. तर भाऊ काय सांगणार? बघा ना एक उसटण्याच्या मैदानावरती गुलालामध्ये राहण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतं आणि त्याच्यामध्ये चॅलेंज पण असतं, आणि त्या चॅलेंजमध्ये कुठेतरी एक तुमच्या बैलाची पण साथ भेटली. काय बोलणार? म्हणजे चॅलेंज म्हणजे गुलाल पडल्यावर लय टेन्शन येतं, पण ज्यावेळेस गुलाल करून येतो ना त्यावेळेस बैलाची लय चर्चा होते. बरोबर आहे, प्रत्येक गुलालासाठी आम्ही लय धडपडतो ना, याला गुलाला ठेवण्यासाठी आम्ही काही करू शकतो. बरोबर आहे. आणि आज बघा ना कुठेतरी चांगलाच नियोजन केला होता आणि दिसून आला की चांगली स्पीडमध्ये गाडी म्हणजे खेचून आणली. भाऊ गाडी आमची कधीच जमली नव्हती, पण खाली एवढी गर्दी होती, गाडी आम्ही परत सोडली ना, परत मधनं टाकली. गाडी मला माहिती आहे 100% किती पण लेट होते, किती पण होते, गाडी सरदार घेणार का तर घेणार, आपल्याला एवढा विश्वास आहे त्याला. बरोबर आहे भाऊ. बघा ना घरचा नंदी पळाला तर अभिमान पण वाटतं, आणि एक कुठेतरी नाव आणि चर्चा नेहमीच म्हणजे होतंय त्याच्यामुळं. बैल आमचा गेला, या बैलाला मला लॉकडाऊनमध्ये मला याचं फोटो आलं होतं माझ्या भाऊला. बरोबर आहे. तर मी बोललो पप्पाला आपल्याला हे बैल घ्यायचाच म्हणजे घ्यायचा. त्यावेळी बच्चा होता लहान, पण लहान असल्यापासून तो बिंजोरचाच गाड्या केला होता. बरोबर आहे. पण आम्ही अजूनपर्यंत कोणाला इचरून गाडी नाही केली, बिंजोरचीच गाडी. आता असल्यापासून आम्ही बिंजोरचीच गाडी खेळतो, याच्या पुढे खेळणार. बरोबर. आणि कुठेतरी एक तुमचा निर्णय एकदम मला आवडला, कारण की बिंजोरला खेळ खेळावा, कारण की आपला नंदी पण त्याच रेंजमध्ये पळतो आणि कुठेतरी चांगला खेळ चालू आहे तुमच्याकडून. बैल घेणार होतो तेव्हाच आम्ही ठरवलं, चला जाता बिंजोरचाच खेळ खेळायचा, नाही तर खेळायचा नाही, आम्ही ठरवूनच ठेवला होता. बरोबर आहे. भाऊ पोरांची किती मेहनत होते त्याच्याबद्दल सांगा ना. सगळ्या पोरांची मेहनत आहे. फक्त रात्री आम्ही ग्रुपला मेसेज टाकतो, तो फोन करतो पोरांना का आपल्याला उद्या जायचं आहे. दोघं तिघं असलं तरी आम्ही निघतो. आमचा ग्रुप तसा लय मोठा आहे, तशी पोरं आली नाही. एक बैल आम्ही तिकडे घेऊन गेला, गावाजवळ पण अड्डा आहे. बरोबर आहे. आम्ही तर शब्द दिला होता प्रवीण दादाला का बिल्लामध्ये इथं जेव्हा पण अड्डा असेल तेव्हा बिल्लामध्ये गाडी पळेल ना, आज आम्ही सक्सेस करून दाखवू. बरोबर आहे. आणि बिल्लाची साथ भेटली आणि तुमच्या बैलाची साथ भेटली, आणि त्यांना त्यांच्या नशिबी गुलाल भेटला आणि आपल्या नशिबी पण गुलाल भेटला. आणि जेव्हा जेव्हा बिल्ला सरदार एकत्र आले, एक पण गाडी नाही पडली. बरोबर आहे. मग सरदारचा सतत गुलाल झाला. दादा या जोडीचा एकदम म्हणजे वेगळा म्हणजे आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा येतं तेव्हा जोत्यामध्ये नक्कीच म्हणजे चांगला स्पीड वगैरे लावतात किंवा गुलालमध्ये राहतात. गाडी तर चांगलीच पळतं, बैलावर फक्त आपला विश्वास पाहिजे. गाडी आपण कोणाशी पण करू शकतो. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा ना तुम्ही पण एक मैत्रीची शर्यत केली आणि म्हणजे जल्लोष न करता म्हणजे आपला नंदी सोडून म्हणजे आपण इकडे आलो. म्हणजे गाडी काही इथं उसाटण्याला यायला आमची लई इच्छा असते, कारण आम्ही जास्त करून मोठ्या मैदानालाच जातो. लहान मैदानाला आम्ही कधी म्हणजे गावाच्या घरी असलं तर राहतो, पण जिथं जिथं मोठा अड्डा पडतो, ठाणा रायगड असो, पनवेलमध्ये असो, कर्जतमध्ये असो, आम्ही कुठं पण जातो. बरोबर आहे. असं नाही का बाबा हे जवळचा अड्डा असं काही नाही, आम्हाला जिथं पैरा असेल आम्ही तिथं जातो. बरोबर आहे. आज इथला पैरा घडला होता म्हणून आपण इथं आलो. तुम्ही मागच्या वेळेला पण बोलले होते का वावल्याच्या मैदानाला 5 वर्षानंतर तुम्ही आले होते, त्याला येणं होत ना म्हणजे इकडे जास्त करून. प्रवासाचा काय बैल सतत प्रवास करतो, बैलाला लांबच्या पल्ल्याचा पण
सवय आहे, अशी काही नाही. आम्हाला कुठं अड्डा असू दे, आम्ही असं नाही का बाबा लांब अड्डा आहे काय, आम्ही जातो. बरोबर आहे. मग दादा आज बघा ना, हा गुलाल कोणाला समर्पित करणार किंवा कोणाला श्रेय देणार याचा? आजचा गुलाल आम्ही नाशिकचा आमचा मामा आहे, त्यांचा काल बैल वारला, त्यांच्या समर्पित आम्ही गुलाल त्यांच्या समर्पित करतो. वाघ्या बैल, अच्छा, आमचा वाघ्या बैल काल गेला, त्याच्या समर्पण आजचा हा गुलाल सर्वांनी घेतला. बरोबर आहे. वाघ्या बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली. बरोबर आहे. आणि दादा आजची पूर्व गाडी म्हणजे कोणी आणली, म्हणजे ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर वसारचा आवी ड्रायव्हर होता. आवी ड्रायव्हर मागच्या वेळेस पण आवी ड्रायव्हरनेच उसाटण्याला हाकली, यावेळेस पण चांगली गाडी हाकलता. आवी ड्रायव्हरला मी सांगून ठेवला होता, जसं धागा यायला तसं याला मारायची सुरुवात करणं. बैलांनी गाडी चांगल्या प्रकारे केली, गुलाल. बरोबर आहे. आणि सुट्टी कोणी गेली आज? सुट्टी आपला केशव मामा आणि संदीप दादा आपले ठराविक ते सुट्टी मेकर आहेत. बरोबर, त्यांच्या हातातच बैल नाही का आपला हार डोंबिवलीचा. बरोबर आहे. कुठेतरी म्हणजे ते अनुभवी सुट्टी मेकरांचा कामी येतं म्हणजे. नाही, केशव मला लांबून बैल दिसला, केशव मला लगेच आपला बैल संदीपदा असो नांदिवलीचा एक हारचा असो, आपला बैल दिसला लगेच ते भांडायला येतो. बरोबर आहे. आणि बघा ना, मेन सुट्टीचीच खरी कसरत असतं बघा. सुट्टीला समजा वरिष्ठ किंवा सुट्टी मेकर असला ना, कुठेतरी त्यांचा अनुभव कुठेतरी कामी येतो बघा ना. सुट्टीचंच मेन पुढे रिझल्ट आपण घेत असतो, कारण की खालून गाडी जेव्हा निघते ना, ती म्हणजे अंतर तोच आपल्याला पुढे फायदा पडतो. सुट्टीचा काही याचा विषय नाही, आम्ही समोरच्याला सांगून देतो पैराला गाडी 2 चकडानं पूर्ण जाऊ दे, सरदार बरोबर ओढून काढेल. आम्हाला तेवढा विश्वास आहे बैलावर. बैल ओव्हरटेक करणार लहानपणापासून विश्वास ठेवला आहे. त्यावेळेस त्याला घेतला तेव्हापासूनच त्याच्यावर माझा विश्वास आहे. बरोबर त्यासाठी आहे. आम्ही काही करू शकतो. बघा ना, तुम्ही बोलल्याप्रमाणे बैलासाठी काय पण करू शकतात आणि तुम्ही करता म्हणजे कुठेतरी. त्याच्यासाठी आम्ही भरपूर काय केलंय. तो सकाळी त्यांनी खुराक नव्हता खाला, त्याच्यासाठी म्हणून आम्ही घरी थांबलो, ते खुराक खाल्या डाल्या आम्ही त्याला टेम्पोत भरला नाही. बरोबर आहे. आणि बघा ना, एक आपला ज्या मुख्य जनावरांमध्ये किंवा नंदीमध्ये पण प्रेम करतो नंदीवरती. त्याला कधी आम्ही छकड्यावर दुखला अशी त्याची लढत असली, त्याला फक्त एकच सांगतो, बाबा माझ्या पप्पाची इज्जत तुझ्या आता याच्यामध्ये आहे, काहीतरी कर. ज्या वेळेस मी त्याला तेव्हा सांगितलं ना पप्पाची इज्जत ठेव, त्यावेळेस त्याने पप्पाची इज्जत ठेवली. बरोबर आहे. आणि कुठेतरी तो सिद्ध करतो म्हणजे. तो लहानपणापासून स्वतःला सिद्ध करीतच आले आहे ना. अजूनपर्यंत तो म्हणजे असं का हलक्या पायऱ्यात कधी टॉपच्या पायऱ्यातच पळाले. बरोबर आहे. लहानपणापासून मी त्याला टॉपच्या पायऱ्यातच करीत आलो. मग दादा बघा ना, तुम्ही बोलल्याप्रमाणे आता पैऱ्यांचा निवडण्याचं काम किंवा करण्याचं काम कोणाकडे असतं, म्हणजे कोण सांभाळते जबाबदारी? त्याचं आम्ही सगळी पोरच करतो. पोरांकडे. भाऊ बाला असो, बाबू भाऊ असो, अमन भाऊ असो, मियाल असो, बरोबर आहे. आम्ही सगळं ग्रुप असो, त्याच्या असं बैलामध्ये आपल्याला उद्या पळायचं आहे, सगळ्यांचं सहमत घेऊन मग आम्ही पळवतो त्या बैलाला. असं नाही का तो बैल कमी बोलतो काय ना, आम्ही एकदा शब्द दिला, बैल पळो का ना पळो, आम्ही त्या बैलात पळणार का तो पळणार. बरोबर आहे. पळो का आम्हाला त्याच्या घेणे, आम्ही एकदा शब्द दिला तर दिला. बरोबर आहे. आता पुढे नियोजन कुठे असेल, काय असेल? पुढं नियोजन आता आम्ही अजून ठरवले नाही. खूप थोडक्यात मुलाखत दिली आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा तुमचा. आणि मोठ्या मनाने तुम्ही वारंवार चान्स देता किंवा बोलवता, त्याच्यासाठी पुन्हा एकदा कौतुक करतो आणि धन्यवाद. असंच म्हणजे बोलवत राहा. थँक्यू. थँक्यू.